इस्लामचं नाव घेतोस, लोकांना भडकवतोस. पहलगाम मध्ये जाऊन ज्यांनी हिंदू बांधवाला भगिनींना वाचवण्यासाठी ज्यांनी स्वतः जीवाची आहुती दिली, त्या शहीदला एकनाथ शिंदे साहेबांनी घर बांधून दिलं. त्याची चावी संजय शिरसाटने पहलगाम मध्ये जाऊन दिलेली. आम्हाला शिकवतो तू जातीयवाद. हा इम्तियाज जलील, हा राक्षस, ही हैदराबादची अवलाद, तिकडची जी आलेली अवलाद, ही निजामाची अवलाद या ठिकाणी येऊन हे विष पेरायचं काम करते. त्याला सोडणार नाही मी. उद्या मुख्यमंत्र्यांची भेट आहे. पोलिसांमध्ये मतीनने काय स्टेटमेंट दिलेलं आहे, एकदा या त्या स्टेटमेंटच्या आधारावर याला जेलमध्ये गेला पाहिजे. आणि बिद्दलच्या पोलीस कमिशनरला सुद्धा सांगतो, असे रात्रीचे 12 वाजता जाऊन भडकाऊ भाषण करणाऱ्यावर गुन्हा दाखल करणार आहात का नाही? कशाच्या बेसवर गेला होता तो तिथं? का म्हणून गेला होता? आरोपीला पाठबळ देण्यासाठी गेला होता. आणि त्याला माहिती देणारे कोण? सकाळी घर पडणार आहे त्याला सांगणारं कोण होतं? पालकमंत्री काय करू शकतो किंवा पालकमंत्र्याचं काय? अरे मी पालकमंत्री पद आणखीन वापरलंच नाही. मला त्या पदाची मस्ती नाहीये. तुम्हाला जी चरबी चढलेली ना, ती चरबी उतरवण्यासाठी मी पुढे आलेलो आहे. माझं हिदाखानचं प्रकरण राहिलं बाजूला. संजय शिरसाटचे ह्याचं मी काढलं म्हणून ते माझ्याशी दुश्मनी घेतात. अरे पूर्ण चौकशी कर ना. माहीत तरी आहे का या मूर्खाला? विभागीय चौकशी झाल्याचं माहिती आहे का त्याला? 4 लोकांची कमिटी होती, त्याला माहीत तरी आहे का? माझं जरी प्रकरण असलं तर स्पष्टपणे त्याची चौकशी झाली पाहिजे. आणि तू सुद्धा ती मागणी कर, माझी चौकशी करा म्हणून. ते निदा ते नावं लक्षात येत नाही. ते निदा खान प्रकरणामध्ये तुझा संबंध नाही म्हणून जाहीर कर. तुम्हारा बाप आहे असं म्हणतोस तू. कुणाचा बाप होतोस रे तू? एवढी मस्ती तुझ्यात कसली? अर्बन टेररिस्ट आहेस तू. तो तुझा जो टोपीवाला दाढीवाला आहे ना, तो निजाम, त्यालाही सांग हा महाराष्ट्र आहे, मस्ती चालणार नाही. आम्हाला राजकारण शिकवायच्या भानगडीत पडताय. हिंदूच्या मुलीचं धर्मांतर करता, लव जिहाद करता, ड्रग्स विकता. तुम्हाला काही करायचं ना, तुमच्या पूजा करायच्या. पिढ्या सगळ्या बर्बाद होत चालल्या. नारेगाव हमेशा हमारे साथ में रहा. का? ड्रगचा धंदा करायसाठी. गेल्या 4 महिन्याचा फक्त रेकॉर्ड काढा. किती ड्रग्स त्या ठिकाणून पकडले गेलं? पोलीस रेकॉर्ड आहे ना, FIR असेल ना तिथं. मी बोलतोय म्हणून नाही, पोलिसाचा रेकॉर्ड असेल का नाही सर? त्या ड्रग्स तस्करीमध्ये भाड खाणारे हे असे भाडकाऊ आम्हाला ज्ञान शिकवतात. अहो, त्या झोपडपट्टीमध्ये राहणारा गरीब मुलगा आज नशेच्या आहारी गेलेला आहे. दारूसाठी वडिलांचा आईचा खून करणाऱ्याचे प्रकार तिथे घडलेले आहेत. याचा आनंद, आसुरी आनंद हे लोक घेत आहेत. लव जिहादचे प्रकरण करायला लावत आहेत, धर्मांतराचे प्रकरण करायला लावत आहेत. असे अनेक जण या शहरामध्ये आहेत. आणि त्याचा मोहरक्या हा इम्तियाज जलील आहे.